नमस्कार, मी उत्तम आव्हाड बीड भूषण लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहू शकतात बीड शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। याआधी 2 ते 3 दिवसापूर्वीही असाच पाऊस झाला। सलग आज 15 दिवस झालं 2-3 दिवसाचा गॅप देऊन पाऊस चालू आहे। या पावसामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे। तसेच काल धारूर तालुका येथे मांजरा नदीला पूर आला। त्या पुरामध्ये एक व्यापारी रिक्षा घेऊन जात असताना वाहून गेल्याची घटना घडली आहे। या व्यापाऱ्याचा मृतदेह आज सकाळी अग्निशामक दलाने बाहेर काढण्यात यश मिळवले आहे। आता सध्याही काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी नाही। हवामान खात्याने 2 ते 4 घंट्यामध्ये पाऊस जोरदार पडण्याची शक्यता अशी बावरली होती। त्याप्रमाणे पाऊस आत्ता सध्याला जोरदार पडत आहे। या पावसाने काही जणांचे नाही तर शेतकऱ्यांचे नुकसान, तसेच गोरगरिबांचे हातावरचे पोट भरणाऱ्या लोकांचे ही नुकसान होत आहे। कारण की पाऊस चालू असल्याने घराच्या बाहेर पडता येत नाही व कुणाला मागितलं तर कोणी खायला पण देत नाही, अशी अवस्था झाली आहे। त्याचप्रमाणे बीड नगर परिषदेच्या वतीने बिंदुसरा धरण हे ओव्हरफुल झालेले आहे। त्यामुळे बिंदुसरा नदी काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता जवळपास अर्ध्या तासापासून बीड शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे व वादळही सुटलेलं आहे। पाहू शकता आपण किती जोरदार वादळ आहे आणि पाऊसही चालू आहे। दिवसा नागरिकांना मोटरसायकल चालवता येत नाही, कारण की अंधार पडलेला आहे। त्यामुळे लाईट लावून गाडी चालवावं लागत आहे। आपण पाहू शकता की आभाळाचा रंगही किती गडद झालेला आहे, गाळ झालेला आहे आभाळ। हे आपण पाहू शकता आभाळाचा रंग, गाडी आणि हे पाऊस। बीड भूषण लाईव्ह पाहण्यासाठी कंटिन्यू लिंक ओपन करा आणि बातम्या पहा। सबस्क्राईब करा, लाईक करा। नवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी बीड भूषण लाईव्हला लाईक करा।